ते बघा काय मस्त मजा आली. अरे इकडे बसता मग. अरे इकडे ना हे पाणी पाणी अक्षरशः माणसाला घेऊन जाते. अरे भरायचं का तुला. कोरोना ऐकत नाही यार. काय काय मजा आहे. खरंच मजा आली ना. धमाल मस्त मजा आहे खरंच. काय लोकसंख्या बघू शकता तुम्ही. वा वा खरंच खरंच धमाल मस्ती आहे. खरंच मजा येते. चप्पल काढून ठेवायला पाहिजे रामा मी यार. हा ना सॉरी चप्पल काढायला चालू मी आता. काय लोकसंख्या मित्रांनो. तुम्ही पण इथे या. खरंच एन्जॉय करायला भेटो. लोकसंख्या बघू शकता किती आहे. खरंच मजा येते. पण मला चप्पल काढून ठेवली पाहिजे आता. काय तर माणूस पडायचं भीती वाटते जाम. बापरे हळूहळू चालावं लागते. एकदम हळूहळू चालावं लागणार आहे. हॅलो फ्रेंड्स कसे आहात. सगळी फॅमिली चालले आहे खर्डी येते. कारण की तिथं उड्या मारायच्यात आणि तिथं नदी आहे मोठे आणि खूप गावची नदी असल्यामुळे तिथं खर्च शहराचे लोक खूप येतात. तर पूर्ण फॅमिली चालवतो आम्ही आता. ओके तर आम्ही सगळ्यांनी तिकीट वगैरे काढलेले आहेत आता. चला लवकर. रस्तात मिल गया. ही सगळी फॅमिली आहे. यूट्यूब फॅमिली नाही ही फॅमिली आहे. तर सगळे फिरायला चालू होतं आता. एकची ट्रेन आहे आम्हाला. हा ट्रेनचा घाटकोपर स्टेशन आहे इथे पूर्ण. इथं वेट करतोय. खोपोली चालू आहे आता. कोणती लागली आहे. डोंबिवली फास्ट कल्याण लागली आहे. हाय आम्ही आहोत आता ऑन द वे. हा ना केव्हा खडोली पोहोचतो केव्हा परत पाणी वगैरे आहे ना. ट्रेनमध्ये खूप गर्दी आहे. फॅन आहे पण फॅन काही कामाची नाही आहे. ओके लवकरात लवकर पोहोचायचं आहे. काल आम्ही खडोलीला उतरत आहे ना आधी. आणि आम्ही इकडून आलो आहेत असं सीडीवरती वगैरे. ओके रमा वगैरे अजून तिकडे बाहेर येते आर्या. पण आम्ही शॉर्टकटमध्ये मारला आहे. पण खूप ऊन आहे यार. मनाचं ऊन आहे बापरे. आता बघूया नदीवरती जाऊन सगळं धमाल मस्ती करणार होत आहे ना. पुढे आले का नाही गंगाराम दोन पण हे जाऊ नको पाहिजे. बापन एवढी गर्दी आहे ना बापरे. खूप गर्दी होती याच्या वेळेस. खूप गर्दी होती. आता एवढी काय गर्दी नाही आहे. हे रमा आला आर्या आला. ए तुला येत नाही म्हणून सांग रमा. आम्ही सगळे व्यवस्थित उतरलो बरोबर नाही. तुम्हाला दोघांनाच नाही आलं. अरे बापरे काय ऊन आहे बापरे बाप. खरंच खूप ऊन आहे बापरे. एवढं ऊन आहे ना. हां पहिला हॉटेलबद्दल काय खायला भूक लागली मला. ओके हॉटेलमधलं पण पावशी आमच्या हे रमा असं चालायचं काय करायचं. पाईप चालायचं ना नदी कुठे असं विचारावं लागेल. त्यामुळे विचारतो मी एकाला. जरा ते एकाला विचारलो आम्ही. आता आम्ही
बोला जास्तीत जास्त 10-15 मिनिट लगेगा, पण ऊन एवढं मरणाचे बघतोय ना मग. त्याच्यावर चांगलं मुंबई आपण काही लोक गावावर इकडे येतात यार. हे गाव गाव टाईपच आहे पूर्ण. पूर्ण गाव टाईपच आहे. डब्बोडोल रमा तिकून चालली आहे. अरे यार खूप आता बघूया. चल गावची नदीच बघायची ना आपल्याला, कशी नदी आहे बघूया. पूर्ण गाव टाईपच आहे इकडे आहे ना. हो 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 हो. आम्हाला खूप उशीर झालाय पण आज है ना. इथे आम्ही 1-2लाच पाहिजे होती आपण. अरे बाप रे खूप पण काय घ्यायचं. अरे तिकडून आलं घेऊयात ना मग. चल बघ मग आता याला चप्पल वगैरे घ्यायची. चप्पलचा प्लॅनिंग चालू आहे यांचा, काय समजत नाही मला. त्यांची प्लॅनिंग आहे चप्पल वगैरे घेण्याची. एवढं ऊन आहे बापरे, एवढं खूप ऊन आहे बाप. गाव गाव टाईपच आहे पुणे. बी लोक येतात ना ते फक्त ओनली टाईमपास करण्यासाठी इकडे येतात, पण पूर्ण गाव टाईप आहे. स्टेशन आहे, स्टेशनच्या बाजूलाच आहे. आता हे काय करायला काय समजा नाही. तर तिकडे जाऊन पहिले एन्जॉय वगैरे करायचं, पवायचं वगैरे, पण यांचं काय चाललं काय समजत नाही. सगळे लोक इकडे पवायला चाललेत, सगळेच दिसतात इथून. हां गावासारखे इकडे पूर्ण. रमा दुकानामध्ये शॅम्पू वगैरे घेतात नदी पोहण्यासाठी. या दोघांचे काय चाललंय काय समजत नाही. अरे काय चाललं हां असं नाही करायचं बेटा. पण एवढे जीवाचे हाल चालले आहेत ना. एवढी गरमी आहे, गरमी रे गरमी तुमसे मिळाला. माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम मी अशा खेड्यामध्ये केवळ पोहण्यासाठी जातो आहे. आमच्या शेतामध्ये एवढ्या मोठ्या नद्या आहेत ना, तिकडे कधी डोकून नाही बघितलं, पण मुंबईहून इथं पोहण्यासाठी आलो. मग विचार करायची गोष्ट. आणि तसेच माझ्यासारखे हे आर्या पण आहे, ती गंगूबाई रमा पण आहे, बरं आहे की नाही. आम्ही सगळेच चालू होत तसं केवळ पोहण्यासाठी चालू होतो आम्ही. पण हिरवी हिरवं ग्रीनरी आहे भरपूर. अजून बरंच लांब आहे आणि इकडूनच पाणी स्टार्ट झाले बघ. खरंच हिरवं गार आहे यार, मजा येते बघायला. बघू चला लवकर लवकर, ऊन लागत आहे रमा. ऊन मनाचं लागायला लागले. तुझी मेवण्याची गाडी काय नाही बुलबुल या गेली. अरे बापरे खूपच गरम वाटायला. पण निळा झेंडा वगैरे दिसतोय. वाव चौदर मस्त झाले दिसते इकडे. खरंच इकडे एरिया जे आहे ना, खरंच मस्त वाटलं मला आज इकडे येऊन. झक्कास वाटलं. बघू शकता इकडे सगळे लोक वगैरे तिकडेच चालले पोहण्यासाठी वगैरे. आता माझ्यासोबत जेवढे लोक आहेत ना, केवळ पोहण्यासाठी तिकडे चाललेले आहेत. हे बघा समोर पण आहेत, पाठीमागं पण आहेत. बापू काय बाबा काय ढंबर होतं, भर्र असा आवाज येत होता. आर्या काय बोलतो बाकी आर्या? बापरे 10-15 मिनिट लागतात स्टेशनपासून इकडे खडवली जाण्यासाठी. खूप गरमी आहे रे भाऊ. कार हां अरे इकडून आहे ना असे. हां
रस्ता आहे ना इकून. हे मित्रांनो खडवली बघा किती सुंदर आहे. नितळ छान पाणी आहे. मस्त खरंच एकदम खतरनाक झकास. एक नंबर झकास आहे यार. काय मजा आहे तिकडे. हे बघा एक खडवली आहे. काय मस्त आहे खरंच. रमा सोबत आहे. खरंच खरंच मजा आहे. आता पोहताना आम्हाला तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहोत आम्ही तिकडे. ठीक आहे चेंज वगैरे करा इथे पोरावून. ठीक आहे हे बघा चेंज वगैरे आल्या का. हो फ्रेंड्स कसे आहात. बाबा रे बाबा रे पडत शकता किती लोक आहेत. खरंच खूप सारे लोक आहेत मित्रांनो. खरंच मजा येते इथं बघण्यासाठी. आर्या सावऱ्या तिकडे रमा इकडे. पडायची भीती वाटते जाम. आणि ओल्या त्या माणसाला रे बापरी. खरंच ना काय धमाल मस्ती मस्त मजा येते. पॉसिबल नाही यार तिथं बघ. अरे नाही यार रमा कसं काय मस्त राज. मुंबईच्या बाहेर आम्ही आता इथे आणि बघू शकता पाण्यामध्ये आहे. हा खरंच मजा येते ना. आणि पाणी खिचते असं बघा. हे तुम्हाला सांगतो काय करता तुमचे वॉटर पार्क वगैरे. खरंच मजा आहे. काय ना स्विमिंग पूल वगैरे काय करायचं तुम्हाला खरंच धमाल मस्ती मस्त मजा की एकदम. अरे बघू शकता चारू बाजूला मस्त. अरे खतरनाक आहे. काय एरिया आहे. आम्ही गावी आलो खडवलीमध्ये. खडवलीमध्ये येऊन रमा सारे बच्चा पार्टी पण आहे. खूप सारे धमाल मस्ती आहे. आणि मेन काय माहिती आहे पाण्याचा फ्लो वा माणसाला असं ओढून घेऊन जातोय. ठीक आहे माझ्याकडे आहे 2-2 मोबाईल आहे. सॉरी एक पडला तर वाढलं होऊन जाईल. मजा आली ना. ना हे मुंबईच्या बाहेर आहे पण ॲक्च्युली ह्या पाण्याचं एक खासियत आहे. मग सगळं नितळ छान पाणी आहे. खाली काय आहे हे पण तुम्हाला दिसू शकते बघा. पण सगळीकडे लोक आलेत. मस्त मजा आहे. कुठे अरे सवडी कुठे. अरे खरंच ना खरंच तर मजा येते. पाण्यामध्ये पाय पकडतो तुझा. एकदम नाकामध्ये पाणी गेलं जाम. माणूस ना काय माहिती तो चोराची भीती वाटते. तो माणूस आमच्या बॅग पशी सांगते आम्ही आलो तसं तू बॅग पशीच आहे. काय करतोय काय नाही त्याचा काय विचार आहे काय नाही तुझं दाखवतो माणूस. आपली बॅग बघा बघा. तो माणूस तिथे उभा आहे ना वाईट. आपली बॅग आहे बघा. उभाच करतो. हो काय माहिती. नाकामध्ये पुरं पाणी गेलंय माझ्या बा का पुरं पुढं. विशेष घरात कशी एन्जॉय करते. धमाल मस्ती चालू एकदम. खरं गावचा व्हिडिओ आहे मित्रांनो. काय सुंदर पाणी आहे. आता हे आर्या बघा सौरभ बघा इथं काय करतोय. झोपलाय पाण्यामध्ये. ओके गावचं खरंच सुंदर आहे यार. आणि खरं बघण्यासारखं आहे. नॅचरल पाणी बघू शकतो तुम्हाला. पाणी पण अरे जोडी बघा जोडी जोडी. अरे आणि रमा अरे आणि बघा काय धमाल मस्ती. खरंच मजा आली. खरंच मजा आली आज. खरंच ना इथून आलो ना खरंच गाव. त्याच्यामुळं गावाकडे चला. गावाकडे सगळं काय आहे. ओके चवडी आली तिकडून पोहत पोहत येते माझ्याकडं. ती बघा चवडी आहे. ते धमाल मस्ती करत खरंच मस्त आहे यार. चला आग पुढे जायचा प्रयत्न करतोय. पण पाण्याची खूप जाम भीती वाटते पाण्यामध्ये ना. वाटते पण हे पाणी आज मला सांगतो आपल्या वळीत वळीत घेऊन चाललंय. त्याच्यामुळे थोडासा बसायचा प्रयत्न. ही बघा ही रे धम्मा बघा. धम्मा ऐकर धम्मा गावी राहा. गावी एन्जॉय करा यार. खरंच गावी
लाईफमध्ये या गावी मजा करा पाणी जास्त अरे पाणी घेऊन चालला मोबाईल पकड अरे आता घसरलोय मी जाम नाही बापरे पाण्याचा फ्लो एवढा आहे ना मला आता घेऊन चालू होतं शॅम्पू कुठे सावडे पाण्याचा फ्लो एवढा का मला आता घेऊन चाललं रे सांभाळून पवा आणि खूपच भयान सिच्युएशन आहे शॅम्पू कुठे रामा मला काय माहिती आपण तिकडे गेलेस तरी आपली बॅग घेऊन तिकडे दगडावरती ठेवली असते आपण मी आणतो बघा रमाचं काय चाललंय इथं हे बघा आर्या अरे अरे डोकं इथं धुवायचं का बरं मग गावचे गाव बसू का मी पण सवडे काय मजा आली पोरांना काय काय मच्छा इथं कसले मच्छा वगैरे नाटक करू थोड्या नेक्स्ट टाइम प्लॅन नाही करता कारण की पाणी मारण्याचं आहे बघ ही आमची फॅमिली आहे ही बच्चा पार्टी आहे रमा आहे मी आहे थोडे जाऊ द्या एकदा बघून येऊ द्या दुःखीने मारणार ते नाही फक्त एकदा बघून येणार आहे पुढे समजतं नाही बेटा बोलू तर तिथं फक्त वरतून बघून येणार बाळा ते पोरं इकडलेच आहे त्यांना सवय समजतंय का तुला आम्ही तर मच्छी पकडायचं बोल लागले कुठे एक जण सौरभ आर्य हे जा रे अरे कपड्यांचं जाऊ दे बोल काय गंगेला काय काम धंदा नाहीये मच्छी पकड अशी पकडले होतं चालू जाऊ द्या पण घोड पाणी ना भया तेच पाणी पप्पा फोटो काढाव जरा हा थांबा मी जायला लवकर पण हे प्रॉब्लेम असा आहे इथं मोबाईल घ्यायला पोलीस नाही आहे यार नाही तर लेप तुम्हाला मस्त आलेस नाही रे मग मुलं आहेत तिकडे नाही रे हे सोड ना तू तर तर समजते का काय तुला एकमेकाची बाईकसाठी आणायला सांगू कंटाळा एक तसं काही काही लोक अंडरवेलरच आहे त्याच्या अंडरवेलर आपोआपच खाली चालल्या काय नको यार जसे माझी त्याची चड्डी पुढे दोस्ती तुटायची लांब गेला खरंच मस्त मजा आली ना रे मस्त वाटायला वाजलं किती वाजू निघू आज 5-5:30 ला निघू आरामशी आज काय धमालाच पाण्यातच एन्जॉय करा फक्त पाणी 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 तिथे आता वाजले आहेत आता मला तुला काय करायचं वाजले आता 5 वाजले पाणी रे पाणी रे पाणी रे अरे काही पाणी
सटकतंय ना, खरंच पाणी सटकतंय. आणि बिकॉज माझा मोबाईल मला भिजायचा नाही आहे. ओके, बघू शकता हे गाव आहे. खरंच मजा, धमाल, मस्ती. खरंच गावून मला वाटतं हे जेवढे लोक आलेत ना तेवढे शहरी लोक आहेत. पाण्याचं धमाल मस्ती. इथं फ्री ऑफ कॉस्ट आहे ना, त्याच्यामुळे सगळेच लोक आहेत इथे. आणि पाणी एवढं ओढतंय ना माणसाला, काय सांगावं. पाण्याचा फ्लो एवढा जास्त आहे, खूपच जास्त आहे. बघ हे बघ. चला समोरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला कसं काय. समोरचा आहे खरंच ना, काय मस्त पाणी आहे यार. सगळे लोक ते रमा बघा. हे रमाची तर आज शुभ गेली. हे आर्या बघा. खरंच ना मस्त मजा आली यार. खरंच एन्जॉय करा. मग भावानो आज दिवसभर पाण्यामध्ये खेळतोच आम्ही. पूर्ण फॅमिली आहे. बरं नाही, रमा आहे. बरं मा तू इथं आणलं तुला कसं वाटलं मग सांग तुझा. मी आणलं तुम्हाला बघा. मी खोटं ना बोलायचं रमा. खोटं अजिबात बोलायचं नाही. कपड्या कोणी आले सांग बरं खरं. तर त्याला पाणी बघा ना मस्त आहे. खरंच ना धमाल मस्ती आहे. मुंबईच्या थोडीसा बाहेर आहे पण इथे या आणि तुम्हाला सांगतो खूप मस्ती आहे ना, खूप धमाल मस्ती आहे. मुंबईच्या बाहेर थोडंसं आहे ना. आणि स्पेशली गाव टाईप आहे याच्यामध्ये बघू शकताय. पुन्हा गाव टाईप आहे मित्रांनो. खरंच आम्ही येऊन आज धमाल वाटली. काय इथं कुठं खात घाटामध्ये जाऊन जमतो काही घ्यावं लागेल का. आर्याला पण भूक लागली, मला पण भूक लागली आहे. मला वाटतं जेवण करून परत वाजता ना हां आता पुढे जेवण जेवण करतो. इथं कुठं आता भूक लागली आता कसंच खावा यार. ह्या तिकडं तर हां तिकडे गेलं असं तर आम्हाला वेगळी गोष्ट आहे तिकडे जेवायला. खरंच धमाल मस्ती आली आहे. मजा मस्ती खूप धमाल मस्ती आली. 150 रुपयामध्ये किती आहे ना 150 ना 150 रुपयामध्ये फुल एन्जॉय. म्हणजे 150 रुपये तिकीट नाही आहे पाण्याचं, फक्त ट्रेनचं घ्यायचं आहे. यायचं जायचं तिकीट झालं आमचं. हां आणि फुल एन्जॉय. इथं 2, 2.5, 3, 4, 5,000 रुपये घालून एवढा एन्जॉय भेटला हो. नसता. आणि हे नॅचरल पाणी भेटलं नसतं ते काय डबकं भरल्यानं त्याच्यामध्ये काय फायदा नाही. हां हे बघा ना अशी हलायला मग आंघोळ घालायला भेटती. बरं चला आज खरंच धमाल मस्ती आणि मजा केली आम्ही सगळे फॅमिली. रमासोबत आहे, आर्यासोबत आहे. काय नाचलो पाण्यामध्ये. फ्री ऑफ कॉस्ट आहे इथे. खरंच मुंबईपासून काही म्हणजे अंतरावर आहे ना. काय नाव रमायचं खरवली. खरवली खरंच खूपच चांगले आहे. इथे या एन्जॉय करा. फ्री ऑफ कॉस्ट आहे बऱ्यापैकी. आणि खूप नॅचरल पाणी वाहतं पाणी आहे है ना. खूपच मजा आली आणि धमाल मस्त एकदम मस्त. हो अरे कायच पोज द्याला बाबा. अरे जी पोज बोलतो बाप रे. सगळा पिक्चर दाखवला पण अरे हो. आणि चौरी आहे. चौरी काय सांगणार बोल लवकर पटापट. काय सांगणार तू आजचा दिवस कसा गेला तुझा. एकूण करा एकूण दिसत नाही. हा इथे आरामसे आजच्या दिवस तुझा पिकनिक मध्ये फक्त मासे पकडायचं फक्त माशासारखा नुसता उड्या मारत होता. टुडूक टुडूक टुडूक. खूप धमाल मस्ती. खरंच मजा आली. इथं या एन्जॉय करा. हे बघू शकता हा भाग कितीच भारी आहे. मस्त आहे. मजा आहे. खूपच मजा आली.